जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी। अचानक पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण समोर आलं आणि महाराष्ट्रातील राजकारण हादरून गेलं। भाजपचे जे मित्र पक्ष आहेत ह्यांना देखील कळलं असेल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील कळलं असेल की भाजप स्वतःकडे घेतं आणि खरं आहे की नाही माहित नाही, पण बदनाम करून तो सोडून देतं। पण विरोधकांनाही आयतं खोलीत मिळलं। मग काय ब्रेकिंग न्यूजला कारण बनलं। जे काही आता टीव्ही वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाहीये। 1% भागीदारी असणाऱ्या दिग्विजय पाटलांवरती गुन्हा दाखल, पण 99% भागीदारी असणाऱ्या पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल का नाही? 99% शेअर्स पार्थ पवाराचे आहेत, 1% शेअर त्या पाटलांचा आहे। परंतु पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारावर गुन्हा दाखल होत नाही। अजित पवार म्हणतायत की मी नाही त्यात, काय झालं असेल आत? प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याची अजित पवार यांची स्पष्टोक्ती। कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठंतरी त्यांना फायदा होण्याच्या करता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही। मुख्यमंत्री नेहमीप्रमाणेच म्हणाले सखोल चौकशी करण्यात येईल। या संदर्भात मला जास्त माहिती मिळाली नाही, त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही। योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत। मग हे नक्की काय, राजकारण की गेम? पाहूया आजच्या स्पेशल एपिसोड मध्ये। चक्रव्यूहचा पार्थ, टारगेट कौन, अजित दादा का सरकार? पूरे एपिसोड को देखने के लिए महासागर न्यूज को सब्सक्राइब जरूर करें।